नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 14 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थातच आपली टेट एक्झाम जी की 2026ची येत्या जून महिन्यामध्ये होणार आहे आणि आपण त्या परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही टॉपिकनुसार जे IMP क्वेश्चन रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला याचे अपडेट वगैरे मिळत नसेल, मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला TETचे संपूर्ण काही अपडेट व त्यासोबतच जे काही आपली परीक्षा पद्धती असते तयारी करून घेण्याची ती संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळणार असेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्रावरचे जे परीक्षेमध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात, तर मित्रांनो आपण त्या परिपूर्ण 30 पैकी 30 प्रश्नांची या ठिकाणी आपण तयारी करत आहोत. तर आपण या 30 प्रश्नांची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काय माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. यामधला कोणताही प्रश्न तुमच्या येत्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर सुरू करू व्हिडिओ. तर व्हिडिओमधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा पहा, जो की काय म्हणतो, पदबंधात्मक एकात्मता असलेले विधान संच म्हणजे उपपत्ती होय. तर या उपपत्तीची व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे. तर उपपत्तीची जी व्याख्या आहे ती कोणी केलेली आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की कॅम्पबेल यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की या उपपत्तीची जी आहे व्याख्या केलेली आहे. तर अब्राहिम क्लबनं काय कशाची केलेली आहे. तर अब्राहिम क्लबमन जे आहे, उपपत्ती ही व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना असते. या तंत्राच्या आधारे प्रस्थापित नियमांचे विवरण करणे, चिकित्सा करणे, एकत्रित करणे जे की शक्य होते. याच्या मते जे की अब्राहिम कंप्लन यांच्या मते जे की आपण कॅम्पबलच्या या ठिकाणी सांगितलेलं आहे मी, जे की पदबंधात्मक एकात्मता असलेले विधान संच म्हणजे उपपत्ती व ही व्याख्या केलेली आहे. तर स्टाईलनं काय केलेली आहे. तर स्टाईलनं कोणती व्याख्या केली. तर उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञानात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याचा, अंदाज करण्याचा आणि रचना करण्याचा वृत्ती होय, अशी जी आहे ती व्याख्या स्टाईलने केलेली आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्या व्याख्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 2 काय म्हणतो पहा, डॅनियल गोलमन यांनी सांगितलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या व्यक्तिगत क्षमता व सामाजिक क्षमता आणि त्यांचे अर्थ योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी क्षमता आणि अर्थच्या आहे जोड्या लावायच्या आहेत, जे की डॅनियल गोलमन यांनी सांगितलेल्या. तर यामध्ये जे की आपला क्षमता या ठिकाणी पाहू शकता, आत्मनियंत्रण, अभिप्रेरणा, तद्भुनती आणि सामाजिक कौशल्य यांचा योग्य तो अर्थ जुळवायचा आहे या ठिकाणी. तर काय होतो, जे की आत्मनियंत्रण म्हणजे काय. तर आत्मनियंत्रण म्हणजे की बदलत्या परिस्थितीशी समायोजन साधणे, हे जे आहे याची जोडी होणारी असेल. अभिप्रेरणा म्हणजे काय. तर अभिप्रेरणा म्हणजे अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे, हे जे आहे यासोबत जुळणारा असेल. त्यानंतर तद्भुनीती म्हणजे काय. तर तद्भुनीती म्हणजे जे की इतरांचेही बरोबर आहे याची जाणीव होणे, हे या ठिकाणी होणारं असेल. आणि सामाजिक कौशल्य जे की सर्वांना एकत्रित घेऊन कार्यसिद्धी जे की साधतात, हे जे आहे यामध्ये होणारं असेल. त्यामुळे उत्तर काय होईल, जे की पर्याय नंबर आपलं अ या ठिकाणी होणारं असेल, ज्या की योग्य जोड्या त्यामध्ये आपल्याला जुळायला पाहायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे. 1880 मध्ये डॅश यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता, श्राव्य पातळी, श्रवण क्षमता, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त्य मोजणारी चाचणी विकसित केली. तर कोणी जी आहे ती केलेली आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की फ्रान्सिस गाल्टन यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की केलेली आहे. तर कधी केलेली आहे, 1880 मध्ये. तर IMP क्वेश्चन आहेत हे सर्व लक्षात ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतरचा प्रश्न 14 असा आहे, 450 ते 2200 शब्दांचे भंडार, क्लिष्ट वाक्यांचा वापर सुरू होणे, संभाषण विकास, भौमितिक श्रेणी होऊ लागणे, विविध प्रकारची शब्दावली, च ची भाषाचा वापर हे खास वैशिष्ट्य कोणत्या वाढीच्या अवस्थेस आहे. तर यापैकी कोणत्या या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की बाल्य अवस्था. तर बाल्य अवस्थामध्ये आहे, जे की भाषिक विकास हा जो आहे त्याच अवस्थेमध्ये असतो. पर्याय नंबर ब या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, जो की 5वा प्रश्न असा आहे, अध्ययन म्हणजे एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारे परिवर्तन होय. तर ही अध्ययन व्याख्या कोणी जी आहे ती खालीलपैकी मांडलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की गिलफर्ड यांनी जे आहे ते मांडलेली आहे. तर गिलफर्ड यांनी कोणती व्याख्या मांडलेली आहे, जे की अनुभवातून घडणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल, किंवा अध्ययन म्हणजे एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारे परिवर्तन होय, असं जे आहे त्यांनी जे की मांडलेलं आहे. जर इतरांचे सांगायचं झालं, ज्यामध्ये मन,
यांच्या द्वारे जी केलेली व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे अनुभव किंवा वर्तन यांच्यामधील सुधारणा होय असं केलेली आहे. आणि गेट्स यांनी कोणती केलेली आहे, तर गेट्स यांनी अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय, जे की दोघांच्याही मते अनुभवाला जास्त महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जे की वुडवर्थ यांची जी व्याख्या आहे ती खूप मोठी आहे. जसं सांगायचं झालं तर अध्ययन ही बदल घडून आणणारी क्रिया आहे. या क्रियेतून व्यक्तीचा विकास होतोच, पण अनुभवाचे स्वरूपही पूर्वीपेक्षा वेगळे असते. तर पूर्वी आला तसाच अनुभव ज्यावेळी दुसऱ्यांदा येतो त्यावेळी त्याचा अर्थ व स्वरूप वेगळे असते, तर विकासाकडे हे नेणारं असतं, असं जे आहे जे की वुडवर्थ यांच्या मते म्हणणं होतं. त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला असा आहे, जेरॉम ब्रुनर या मानसशास्त्रज्ञ यांच्या विचारावर व संशोधन यावर कोणाचा प्रभाव होता खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की जीन पियाजे यांचा जे थोडक्यामध्ये होता. तर जेरॉम ब्रुनर या अमेरिकन मानसशास्त्र यांच्या विचारावर व संशोधन यावर जे आहे जीन पियाजे या स्विस मानसशास्त्रज्ञाचा प्रभाव होता. त्यानंतरचा आपला पुढचा 7वा प्रश्न आहे, विस्मरण प्रक्रियेची योग्य कारणे कोणती आहेत खालीलपैकी? तर जे की आपल्याला विधाने देखील आहेत. एक विधान आहे, अभ्यासानंतर मध्यंतरीच्या काळात विश्रांती घेतल्यास विस्मरण वाढते. दुसरं आहे, अभ्यासानंतर विश्रांती न घेता इतर कामे केल्यास स्मृतिचिन्हे पुसट होतात व विस्मरण जास्त होते. आणि तिसरं आहे, सुखद अनुभव स्मरणात राहतात व दुःखद अनुभव विसरले जातात. तर यापैकी कोणतं पर्याय बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे जे की पर्यायचं ड, फक्त 2 व 3 या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, स्थूलकारक कौशल्ये जास्तीत जास्त विकसित होतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ब, बाल्यावस्थामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की जास्तीत जास्त होतात. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला पुढचा असा आहे, समस्या विमोचन पद्धती जे की कोणी मांडली यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की जॉन डाईक यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 10वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणाच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते? तर यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्लॅटो यांच्या जे आहे मते ज्ञान हे जे आहे थोडक्यामध्ये जे की अंतर्भूत आहे. तर प्लॅटो हा एक ग्रीक तत्वज्ञ होता, त्यांच्या मते हे जे आहे अंतर्भूत असतं. पर्याय नंबर ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते या ठिकाणी होणारं असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो जवळजवळ आपले परीक्षा तारखा आता येत आहेत, त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये नसाल तर तुम्हाला पेपर फॉर्मॅट वगैरे माहिती नसेल, परीक्षेची तयारी कसं करायची असते, तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे तुम्हाला काहीही माहिती नसेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपली जी आहे स्पेशली जी टीईटी एक्झामसाठी असली मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच आहे ती एनरोल करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला आपण फुल लेंथी टेस्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची व त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट जे की तुमच्या विषयानुसारचे देखील आपण टेस्ट त्यामध्ये ऍड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुमची पूर्ण पेपरची तयारी व त्यासोबतच सब्जेक्टिव्ह पेपरची देखील तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करता येणारी असेल. तुम्ही मित्रांनो कितीही व्हिडिओ कोर्सेस केलात, कितीही महागडे कोर्सेस केलात, जोपर्यंत मित्रांनो तुम्ही स्वतःहून परीक्षेची तयारी करत नाही, स्वतःहून तुम्ही पेपर सोडवत नाही, स्वतःहून तुम्ही तुमचा स्कोर अनालिसिस करत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये
यश मिळणं जे मित्रांनो अवघड होणार असेल, तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो या येणाऱ्या परीक्षेमध्ये 90+चा स्कोर घेऊन जे मित्रांनो तुम्हाला ही टीईटी एक्झाम पात्र व्हायचं असेल, तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आपला कोर्स जे मित्रांनो इन्रोल करून घेऊन ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रकारचे हे प्रश्न सोडवायला मिळणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न 11वा पहा. या ठिकाणी काय म्हणतो, विद्यार्थ्यांच्या जीवनातील अर्थपूर्ण घटनेचा अहवाल म्हणजे डॅश होय. तर काय होय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की प्रासंगिक नोंदी असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 12वा आहे. खालील कारण आणि परिणाम पहा यापैकी. तर कारण काय आहे, संवेदना निर्माण होण्यासाठी ज्ञानेंद्रिय व मज्जासंस्था कार्यरत असणे आवश्यक असतं. परिणाम काय आहे, बधिर व्यक्तींना आवाज ऐकायला येत नाही. तर यापैकी कोणतं बरोबर आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कारण आणि परिणाम दोन्ही योग्य आहेत. आता संवेदना निर्माण होण्यासाठी एखादं उद्दीपक आवश्यक असतं, त्याप्रकारे संवेदना निर्माण होण्यासाठी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था कार्यरत असणं देखील आवश्यक असतं. तर हे कार्यरत नसेल तर बधिर व्यक्तींना आवाज ऐकायला येत नाही. त्यामुळे पर्याय नंबर सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा. डॅश प्रकारातील संघर्षात निवडलेला पर्याय हवा असतो परंतु त्याचा परिणाम नको असतो. तर याचं उत्तर काय होतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की हवे नको असं जे आहे याचं उत्तर होणार असेल थोडक्यामध्ये. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न. शैक्षणिक मानसशास्त्र विषयी विधाने पहा. या ठिकाणी अ आहे पर्याय, शैक्षणिक मानसशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र नाही. ब आहे, निष्कर्ष हे सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असत नाही. क आहे, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. ड आहे, शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षण कसे द्यावे हे सांगतं. तर यापैकी काय उत्तर होईल, त्याचं उत्तर होईल पर्याय नंबर ड, जे की अ ब क ड हे सर्व जे आहे या ठिकाणी जे की याचं उत्तरे बरोबर होणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न 15वा पहा. आबा ही प्रतिभावंत मुलगी आहे. तिचे शारीरिक वय 8 वर्ष आणि मानसिक वय 14 वर्ष आहे. तर तिचा बुद्धी गुणांक काढा. तर या ठिकाणी पहा, काही तुम्हाला असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात जे की गणिती आधारित, परंतु हे आपल्याला शिकणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर यासाठी पहा, अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा मानसशास्त्रामध्ये अशी गणितं सोडवायला पाहायला मिळतात त्यावेळेस तुम्हाला जे आहे मित्रांनो एक तुम्हाला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे, जो की फॉर्म्युला कोणता आहे, तर फॉर्म्युला आहे IQ बरोबर MA बरोबर CA गुणाकारामध्ये 100. हा जो आहे याचा फॉर्म्युला आहे. तर MA म्हणजे काय, जे की मानसिक वय, आणि CA म्हणजे काय, तर जे की शारीरिक वय. हे जे आहे याचं जो की थोडक्यामध्ये हा डिवायडेशनचा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जे गणितामध्ये विचारलेलं आहे ते आपण या ठिकाणी जे की भरून जे आहे त्याच्या किमती योग्यता सोडवू शकतो. तर आपला IQ लेवल यामध्ये काढायला सांगितलेला आहे. तर आपण या सुरुवातीला आधी मांडून घेऊ. यामध्ये मानसिक वय किती सांगितलेलं आहे आपल्याला, मानसिक वय या ठिकाणी 14 वर्ष सांगितलं आहे आणि शारीरिक वय किती आहे, तर 8 वर्ष, जे की आपण याच्यामध्ये जर मांडून घेतलं, जर 14 जे की 14/8 आणि गुणाकारामध्ये जे की 100ला 100 होणार असेल. आणि याचं जर समजा आपण डिवायडेशन मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं, जे की 175 हे जे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जर IQ किती आहे, तर IQ हा 175 आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर जे की होणार असेल. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये हे देखील आणि अशा स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतातच. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला असा आहे. खालील प्रश्नात 2 विधाने दिली असून ती काळजीपूर्वक वाचून दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. यापैकी योग्य पर्याय सांगायचा आहे. विधान 1 काय म्हणतो, मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या समायोजन क्षमतेवर अवलंबून असतं. आणि 2 विधान, समायोजन म्हणजे जुळवून घेणे होय, स्व आणि परिस्थिती यांच्यात सुसंवाद साधणे होय. यापैकी जे कोणतं विधान जे की योग्य ते आपल्याला निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की दोन्ही विधाने सत्य आहेत. त्यानंतर आपला 17वा प्रश्न असा आहे पुढचा, जो की काय म्हणतो पहा. या ठिकाणी डॅश यांनी भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार पद्धत मांडली यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी जे आहे थोडक्यामध्ये मांडलेले आहे. तर डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी भावनिक तर्कसंगती वर्तनोपचार पद्धती जे की मांडलेली आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणता अडथळा नाही यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, पूर्ण अनुभव हा जो आहे थोडक्यामध्ये जे की नाही. त्यानंतर आपला प्रश्न 19वा, एका विशिष्ट ठिकाणी अध्ययन प्रगती थांबते, अनेक प्रयत्नानंतरही त्यात वाढ होत नाही, तर ही वेळ अध्ययन वक्राच्या कोणत्या टप्प्यात येते खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अंतिम प्रगतीचा वेळ यामध्ये जे की थोडक्यामध्ये ती येते.
त्यानंतर आपला 20वा प्रश्न, डॅश या उपपत्तीप्रमाणे मनाच्या विविध शक्ती किंवा शाखा स्वतंत्र असून त्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत असं मानलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, शक्तिवादी उपपत्ती यामध्ये जे की मानलं जातं. त्यानंतर प्रश्न 19वा, बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनिक क्षमता. बुद्धिमत्ता ही एकसंघ स्वरूपाची असते. या मताचे खालीलपैकी कोण नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, लुईस थर्स्टन यांचे जे थडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा प्रश्न 22वा, डॅश यांच्या मते प्रभुत्व अध्ययन उपपत्तीचा उपयोगाने 90% विद्यार्थी अध्ययनाची अपेक्षित पातळी गाठू शकतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ए, डॉक्टर ब्लूम यांच्या मते जे आहे थोडक्यामध्ये होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 23वा आपला, शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकविताना चित्रे, वस्तू, आकृत्याचा वापर करतात. प्रथम मूळाक्षरे शिकवताना त्या मूळाक्षरांना सुरुवात होणारे चित्र दाखवतात, जसे की न, नळाचं, व, वजनाचं. नंतर चित्रे, वस्तू, आकृती ही न दाखवता केवळ मूळाक्षरांच्या उच्चाराने विद्यार्थी भावार्थ समजू शकतात. हे कोणत्या उपपत्तीचं महत्व आहे? तर हा प्रश्न तर खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तर परीक्षेमध्ये विचारला जाणार असेल. पर्याय नंबर ब, जे की अभिजात अभिसंसाधन या जे थोडक्यामध्ये जे की उपपत्तीचा हा महत्व आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा, डॅश यांच्या मते आपले इतरांप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तन व पोषक वर्तन या दोन टोकांमधील वर्तनांच्या विस्तार क्षमतेचं जे की दरम्यान असतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, कार्ल अल्बिस्ट यांचे जे आहे ते मते. त्यानंतर प्रश्न 25वा, मुलांच्या नकळत निरीक्षण करीत असतो. हे निरीक्षणाच्या कोणत्या प्रकारामध्ये जे की असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नियंत्रित निरीक्षण यामध्ये जे की असतं. त्यानंतर प्रश्न 26वा, डॅश या अमेरिकन मानसशास्त्राने इसवी सन 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी जी आहे ती मांडलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वॉटसन यांनी जे आहे थोडक्यामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 27वा आपला, प्रेरणेला अध्ययनाची आवश्यक बाब खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मेल्टन यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 28वा पुढचा असा आहे, मुद्रिते तपासताना मुद्रण दोष लक्षात येत नाहीत. हे अवबोधातील कोणत्या प्रकारच्या दोषामुळे घडतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की फक्त ब बरोबर, म्हणजे की इंद्रिय भ्रम यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जे की घडतं. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा असा 29वा, 6 महिन्याच्या ऋतुजाला चालवायला शिकवणे इष्ट नाही. यातून डॅश अध्यापनाचा नियमांचा बोध जे की होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सज्जतेचा नियम हा जो आहे थोडक्यामध्ये होतो. त्यानंतर आपला प्रश्न 30वा, सृजनशीलता व कल्पनाशक्ती यांना चालना देण्यासाठीच्या कृतीपैकी अयोग्य कृती कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वाचन करणे हे जे आहे थोडक्यामध्ये होणारं असेल. पर्याय नंबर जे की ड याचं उत्तर जे की होणारं असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते की आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना TETची एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 90+ स्कोर जर तुम्हाला मिळवायचा असेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपली टेसरीची बॅच इनरोल करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक मित्रांनो दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन आवडसोबत नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.